जय कांते बुवा तुमच्यासाठी एकदम मस्त खतरनाक उदाहरण आणले तुम्ही ज्या की पोली भरताना गैर आवडतात पोरं म्हटलं जात त्याच्या परमेश्वर उदाहरण लिहितात त्यासाठी लस आहे मसेवर शाब्दिक उदाहरण इथून ह्याची पुरी सिरीज आहे खूप क्लास आला पण ड्युरेशन राहा ठीक ओके ठीक आहे आता दोन संख्येचा लस आहे 255 आहे मसावी काय ज्या दोन संख्यांपैकी जर एक संख्या 17 असेल तर दुसरी संख्या कोणती काय क्रांती का सूत्र आहे पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या बरोबर लसाई गुणला पहिली संख्या किती तुम्ही आली 17 दुसरी काढणे 17 गुणला x बरोबर लसाई किती तुम्हाला आला 255 मसाई किती तुम्हाला 1 ठीक आहे आता संख्या गुणला एक्झाम काय दे बाकीला x बाहेर निघेल गुणला 1 बाकीला काय करायचं का दोन संख्यांचा लसावी 255 मसावी 1 आहे एक साइड लिखला ना दोन संख्यांपैकी जर एक संख्या 17 असेल तर एक साइड लिखला दुसरी संख्येला गुणला प्लस x करला ठीक गुणला सोबत x करला आपण तर दुसरी संख्या कोणती 17 गुणला x जी संख्या आपण मानली 255 गुणला आहे आता 17 इकडे गुणला आहे का घालतो बाईकला ना 17 1 17 आता 25 17 गुणा 8 17 5 85 आता हा 15 गुणला आहे 15 1 15 बरोबर x म्हणजे दुसरी संख्या कोणती होती तुम्ही झाली 85 ठीक एवढा साधा आणि सरळ उदाहरणार्थ ठीक आहे लिखा तोपर्यंत आता या सिरीजला दुसरं उदाहरण दे का काय भानगड आहे दुसरं उदाहरण दे का दोन संख्यांचा मसावी 5 आहे किती मसावी 5 आहे लसावी 240 आहे दोन संख्यांपैकी पहिली संख्या जर 15 असेल तर दुसरी संख्या कोणती आपली दुसरी संख्या काय कारण त्यांना सुरू पहिली संख्या हा पोलीस भरतीला खूप उदाहरण म्हणजे बेस्ट आहे डायरेक्ट आवडतं पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी पाठच ठेवा ना मसावी गुणिला लसावी आता पहिली संख्या दिली का पहिली संख्या घेतली 15 तर मग टाक द्या दुसऱ्या संख्येने x मराठी बरोबर दुसरी संख्या काढली लसावी किती आहे तुम्हाला 5 मसावी किती आहे मसावी 5 आहे लसावी 200 काय करायचं का दोन संख्यांचा मसावी 5 आहे लसावी 240 आहे दोन संख्यांपैकी पहिली संख्या जर 15 असेल तर दुसरी संख्या कोणती अशा टाइमला काय करणार पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी मागे पुढली का तरी चालत काय फरक नाही पडत आता मसावी तुम्हाला पहिली संख्या 15 दुसरी 1 हा आता मसावी 5 आहे लसावी 240 आता एक संख्या गुणला ना इथं जरा डायरेक्ट भागी केलं म्हणजे 240 गुणला 5 भागीला 15 ठीक आहे 5 आहे 5 5 त्रिक 15 3 आहे 3 8 24 हा शून्य वर म्हणजे x बरोबर किती लावणार 80 दुसरी संख्या कोणती दुसरी आली 80 दुसरी संख्या किती होणे 80 म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला शिकत असताना काय करणार पण तुम्हाला सूत्र पाठ ठेवला पडेल आणि सूत्र पाठ ठेवल्यानंतर तुम्हाला पहिली संख्या तुम्हाला दुसरी संख्या बरोबर मसायला लसावी आणि जर तुम्हाला पाठच ना तर तुम्ही उदाहरण ओके लिखा तो ते का मंडळी आता तुम्हाला दुसरं उदाहरण आणलं मी थोडा ते पहिल्या उदाहरणापेक्षा थोडं वेगळं दोन संख्यांचा गुणाकार 7168 आहे जर त्यांचा मसावी 16 असेल तर लसावी ठीक मग पहिला लसावी दिला तर मसावी दिलं तर एक संख्या दिली दुसरी संख्या काढली होती दोन संख्यांना गुणाकार आहे काय आहे गुणाकार तुम्हाला तो मसावी दिले आपल्या काय काढणार लसावी त्याला काय दोन संख्येचा गुणाकार सूत्र बरोबर लसावी गुणिला मसावी ठीक आहे दोन संख्या गुणाकार दिला आहे 1764 बरोबर आता पहिली संख्या तुम्ही किती आहे दिली मसाला किती आहे 16 लसावी किती आता x गुणिला घालतो बाकीला 7168 बाकीला आता का आता 6 1 7 3 वेळेस 7 1 8 8 7 14 14 8 तुम्हाला 22 तर नाही बाजार 16 बांधला हा 16 1 16 16 64 आता 71 मधून 64 घ्या तुम्हाला किती आला 7 आपण एक काम करू डायरेक्ट किती मध्ये ठीक आहे कारण बराच करून बघा करणार प्रॉब्लेम राहस त्यासाठी ठीक आहे 16 1 16 16 64 64 ठीक आता 71 आता 64 द्या 6 आणि 7 71 मधून तुम्हाला 64 घ्या तुम्हाला 7 ठीक आता 16 16 5 आहे 16 64 होणार तर आपण ते 16 5 80 होणार म्हणजे 80 ही संख्या 17 पेक्षा परत 16 64
ठीक आहे. आता तुम्हाला किती वर्णाचा उष्ण वाढून द्या, 4 मधून या वर्णातून आला 4 मधून ठीक. आता ते का 16 64 16 64 16 7 12 16 28 संख्या किती होईल 448. मस लस आहे तुम्हाला देखा हा काय झालं उदाहरण मस आहे मसाचा 16 तर लस आहे तुला तुम्हाला 428 अशा पद्धतीने तुम्ही या उदाहरण सोडा. ठीक लिहा. देखा मंडळी आता याला पुढे एकदम जमते. अशी लहानात लहान संख्या कोणती की ज्या संख्येला 3 6 8 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी किती उरते 2 बाकी उरते. असा टाइम देखा असं उदाहरण मग काय करणार माहिती का देखा आता ज्या टाइमले शेवटाच लिहिलेलं आहे बाकी उरते बाकी राहते तो कमी पडते कमी राहतं असं राहिलं. जर तुम्हाला बाकी उरते असं ना तर त्या उत्तर मधून काय करणार ते वजा करलं काय करणार वजा आणि बाकी राहते किंवा देखा ते उदाहरण मग काय म्हणले अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला 3 6 8 ने भाग दिल्यास प्रत्येक बाकी राहते. बाकी उरतं म्हणजे का ते बाकी राहते. मग त्या टाइमला काय करणार उत्तर मग प्लस केल्यावर ज्या टाइमला कमी पडतात किंवा कमी असते असं राहणार त्या टाइमला उत्तर मधून ते जी संख्या राहील ती संख्या मायनस करणार त्या काय बाकी उरते 3 7 ला सही कोणा आता लक्षात तुम्ही लागणार अशी तुम्हाला आपला व्हिडिओ एकदम क्लास व्हिडिओ टाकेल एवढं देखील त्याला प्लस सही जमत असेल ते ठीक. आता आपण तेच केला बाजू 3 वाटला 3 1 3 3 दुनी 6 8 8 प्लस 8 कमीत कमी 2 संख्याला भाग द्याय म्हणून आता हा 2 आणि 8 ला 2 न भाग जाईल बेक बेचो का आता 1 4 1 एक नाच पडणार आहे त्यामुळे सोड द्या 3 दुनी 6 6 1 6 1 7 प्लस 1 होणार 24. आता आपलं काय सांग किती बाकी 2 उरतात बाकी ते कुठे बाकी राहत मग काय करणार उत्तर मध्ये प्लस करा 24 ठीक आहे. आता 26 ले 3 ने भाग 8 त्रिक 24 26 मध्ये 24 किती होणार 2 होणार. आता 7 चौक 24 26 मध्ये 24 किती होणार 2 होणार. 8 त्रिक 24 26 मध्ये 24 होणार 2 होणार. म्हणजे काय सांगा गोष्ट जर बाकी राहते तर प्लस करा जर कमी पडतात तर मायनस करा. ठीक आहे लिहा उदाहरण देखा म्हणजे आता परत पुढलं उदाहरण अशी लहानात लहान संख्या कोणती की ज्या संख्येला 32 36 40 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी किती उरते 8 उरते. आता ते का त्या काय उरते उरते म्हटलं म्हणजे आता जी संख्या आहे त्याला संख्या आपलं प्लसच करणार कारण आपलं टेक्स्ट देते. आता 32 36 आता लस थोड्या साधारण काही एवढा लोड नका फक्त लस काढता आला पाहिजे बाकी काही